गुड मॉर्निंग मित्रांनो. इथे आमच्या मॅडमचं चाललं आहे मेकअप. तर मित्रांनो, आज आहे आमचा डे 2 इन नाशिक. काल होता डे 1. काल ब्लॉग एंड करता नाही आला कारण आमच्या दोघांची बॅटरी संपली होती आणि प्लस मोबाईलची ही संपली होती. सो आज आम्ही चाललोय 2 प्लेसेसवर. ते कोणते असणार आहेत तो आम्ही तुम्हाला दाखवू. कीप वॉचिंग द व्हिडिओ. मी झाले आता रेडी. मी पण झालेलं रेडी. सो लेट्स गो. वाव, हे बघ, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक. सुंदर असं तळ आहे. वाव, डोंगर, धबधबे, छान. मग इथे आम्ही पार्किंग केलंय बरोबर मंदिराच्या मागे. हे मंदिर आहे, झाडांमध्ये दिसत नाही. मस्त. कुठे एंट्री? आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर. खूप गर्दी आहे. असू दे आलू नको केस. म्हणजे जाड आहे. पास लेके आने का, इधर से आने जाने का, इधर पीछे जाना पड़ेगा नहीं. छान आहे, मला आवडलं. आम्ही एवढ्या गर्दीमध्ये एवढं मोठं लाईन, मला शिर्डीची आठवण आली. इथून मंदिर नाही आहे लगेच. आवारात आहे मंदिर, बाहेरच्या आवारात. लाईन मध्ये आम्ही थांबलेलो आहोत. त्र्यंबकेश्वर मंदिर कोणाला माहीत नाही असं नाही, सगळ्यांनाच माहीत आहे. तरी सांगते, हे एक 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. मंदिराच्या गर्भगृहात त्रिमुखी ज्योतिर्लिंग आहे, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. विशेष म्हणजे या ज्योतिर्लिंगांवर इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी अशी 3 छोटीशी लिंगे आहेत. त्र्यंबकेश्वर हे पवित्र गोदावरी नदीचे उगमस्थान आहे, जे ब्रह्मगिरी पर्वतावर गंगाद्वार म्हणून ओळखले जाते. हे स्थान कालसर्प, नारायण, नागबली आणि इतर विशेष पूजांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. आजच्या दिवसभराच्या उपवासानंतर आम्ही थोडंसं इथे वडापाव खायला आलोय, कारण तिथे मस्त वास सुटलाय वडापावचा. एकदम गरम गरम चहा वडापाव. तर इथे माझ्या नवऱ्याला वडा घेतलाय. फायनली हा उपवास सोडणार आहे दिवसभर. आता वाजले 5. काय काय खातेस? पेपर ग्लास. चहा टाइम. चाय और बारिश और वडापाव. खाऊन झाला वडापाव. चेस. गरम गरम चहा. त्र्यंबकेश्वरचा बाजार एक्सप्लोर करतोय वैभव, कारण त्याला भूक लागली तर तो केळी घेत आहे. केळीच्या शोधात आम्ही निघालो आहोत. कच्चे हां, किंवा आजींच्या हातात ते पण चांगले आहेत. हां, आजीच्या हातात चांगले बारीक आहेत पण मस्त आहेत. हे बरोबर आजी सांगतात ते घे. ठीक आहे. हां, परफेक्ट. डोंगर, महाबळेश्वरला पण आहे, पण असं नाही. अशा पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे त्र्यंबकेश्वरचं. तर आता आम्ही परत गेलेलो. आजचा दिवस इथेच संपवणार आहे, कारण आम्ही खूप दमलोत. आणि किती तास लाईनीमध्ये, साधारण किती तास गेले आपले? 6 तास गेले आहेत आमच्या अख्खा फक्त दर्शनात. आणि एवढी प्रचंड गर्दी होती. त्यामुळे आज आता आम्ही मस्तपैकी रूमवर जाणार आहोत आणि आराम करणार आहोत. सो बाय 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 बाय. भेटूयात परत पुढच्या ब्लॉगमध्ये.